पहिला चेंडू स्वेर मारा, अतिरिक्त मारा आणि प्रतिस्पर्धी संघाचा अकाउंट सुद्धा या पहिल्या चेंडूवर ओपन झालेला आपल्याला पाहायला मिळते. 5 षटकांचा सामना म्हणजे 30 चेंडूंच्या या खेळामध्ये पहिल्या सत्रामध्ये 30 बॉलमध्ये 70 धावा बनवण्याचा प्रयत्न असेल का? आणि अशा वेळेला कव्हर्समध्ये खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू मागे गती खूप जास्त होती. डायरेक्ट हिट इज ऑलवेज क्लोज. तिसऱ्या पंचांकडे डिसिजन दिलाय की काय झालं एक्झॅक्टली. डायरेक्टली थ्रो फेकला होता क्षेत्ररक्षकाने जो की शॉर्ट कव्हरमध्ये होता. जबरदस्त अटेम्प्ट त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालेला आहे. धोक्याची घंटा असू शकते कारण अगदी क्लोज कॉल आहे. कारण ज्या वेळेला नॉन स्ट्राईक एंडकडे बबलू पाटील डेंजर एंडकडे धावत होता आणि अशा वेळेला विकेटवर थ्रो फेकलेला आहे. मुन्ना ठाकूर यावेळेला स्ट्राईक एंडला गेलेला आहे. पंच चेक करतायत वेदर इट इज आउट ऑर नॉट, हे चेक केलं जाते. पंकज जाधव ऑप्शनमध्ये उपस्थित नव्हता आणि स्वतः संघ मालकांनी तो संघ सिलेक्ट केलेला आहे आणि आता त्या संघाला लीड करायचं आहे. पांढरा रंग म्हणजे ज्या रंगाला अर्थातच उन्हामध्ये हीट जास्त ॲब्झॉर्ब करत नाही पांढरा रंग, आणि असा रंग आणि त्याची जर्सी परिधान केलेला हा सर्व संघ आरसी ग्रुप आपल्याला पाहायला मिळतोय. आणि आकाश गोंधळी याचा NSC खानाव संघ त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. डिसिजन पेंडिंग आहे. पहिल्याच बॉलवर या ठिकाणी खूप मोठा डिसिजन असेल दोनही संघांसाठी. बबलू पाटील हा महत्त्वाचा फलंदाज आहे आणि खूप क्लोज होता. इट्स नॉट आउट, इट्स नॉट आउट. थोडक्यात बचावलाय. एक्झॅक्टली ॲक्शन रिप्लेमध्ये सुद्धा तुम्ही पाहाल की एक्झॅक्टली घडलंय काय. मी tenniscricket.in टीमला विनंती करेन की रिप्ले सुद्धा एकदा टाका. मुन्ना ठाकूर कमी वयामध्ये या खेळाडूने घवघवीत यश मिळवलेलं आहे. आपली फलंदाजी, आपली गोलंदाजी आणि वयाच्या मानाने या खेळाडूने खूप जास्त सरप्राईज केलेलं आहे अलिबाग तालुक्यामध्ये सर्व खेळाडूंना. आणि अशा वेळेला ऋतुराज त्याच्या समोर आल्यानंतर बॉलला स्लाइस केलेला आहे. डीप थर्डमॅन क्षेत्र आहे खाली आणि त्याच क्षेत्रामध्ये बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पार, चौकार. या ऋतुराज बाबी या खेळाडूला गोलंदाजीसाठी पहिलं षटक दिलेलं असताना सन्माननीय जतीन गोंधळी NSC खानव संघाचे टीम स्पॉन्सर, तुम्ही मंचावर येऊन आसनस्थ व्हायचंय तुमच्या स्पर्धेमध्ये. सहर्ष स्वागत असणार आहे. आणि अशा वेळेला मिस टायमिंग स्ट्रोक क्षेत्ररक्षक आहेत, स्वतः गोलंदाज बनले क्षेत्ररक्षक, तोपर्यंत ही एक धाव चोरली गेलेली आहे. पहिलं सत्र आहे आणि दुपारचं सत्र आहे. सूर्यदेव डोक्यावर आहे आणि अशा वेळेला उन्हाचा तडाखा तितकाच जाणवतोय. कारण ज्या पद्धतीने सकाळी जितकी थंडी होती तितकाच उन्हाचा तडाखा सुद्धा जाणवतोय. आणि अशा वेळेला या गरमागरमीच्या वातावरणामध्ये मैदानामध्ये सुद्धा तसंच वातावरण आहे. बबलू पाटील यावेळेला स्ट्राईक एंडला आलेला आहे. 4 चेंडू झालेले आहेत, 7 धावा खर्च केलेले असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि अशा वेळेला बबलू पाटील थांबणार नाहीये. तो मिळालेल्या संधीचं सोनं करणार. डीप मिड विकेटच्या बाहेर बेधुंद षटकार. बबलूचा जबरदस्त स्ट्रोक. ऋतुराज कमबॅक करेल का?
आहा, थोडासा प्रेशराईज कंडिशनमध्ये बॉलिंग टाकतोय, शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न किंवा वाईड लाईनवर चेंडू टाकण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. आणि अशा वेळेला चेंडू वाईड गेलेला आपल्याला पाहायला मिळते. वाईड लाईनच्या खूप बाहेर बॉल होता. अतिरिक्त धावसंख्येने धावफलक पुढे जाते. 13 वरून 14 उडी मारते धावसंख्या. शेवटचा बॉल आहे. या शेवटच्या बॉलवर काय घडणार? एखादा मोठा स्ट्रोक की डॉट बॉल? आणि अशा वेळेला बॅटच्या किनाऱ्याला स्पर्श होऊन नशिबाची साथ मिळते. आउटफील्ड आहे फास्ट, त्यामुळे बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पार, चौकार. करतात, पायाने अडवलाय. जबरदस्त फिल्डिंग. अशा पद्धतीच्या एफर्टची आवश्यकता असते. खरोखरच कौतुक करावं लागेल. डीप बॅकवर्ड पॉइंटला जाऊन क्षेत्ररक्षकाने चेंडू पायाने अडवला. स्वतः मैदानाच्या बाहेर गेले. आतमध्ये आल्यानंतर फेकी केली. तोपर्यंत दोनही फलंदाजाने, अर्थातच मुन्ना आणि बबलूने, इथे मात्र 2 धावा पूर्ण केल्यात. आणि धावक प्रत्येक चेंडूवर येतात हे फार गरजेचं आहे किंवा महत्त्वाचं सुद्धा असणार आहे NSC खानाव संघासाठी. आणि अशा वेळेला जयेश वेगळा चेंडू टाकण्याचा प्रयत्न करतो. एक्स्ट्रा कव्हरच्या आणि कव्हरच्या डोक्यावरून बाउंड्री लाईनच्या पार. हाहाकार. मुन्नाच्या बॅटमधून षटकार. महत्वाकांक्षा जी जिंकण्याची तुमच्याकडे असली ना, की तुमचा पराभव झाला तरी तो तितकासा मनाला लागत नाही. आणि अशा वेळेला आजच्या दिवसातील वन ऑफ द बेस्ट स्ट्रोक बाय मुन्ना ठाकूर. व्हॉट अ स्ट्रोक दिस इज. आउट ऑफ द आता मला या फटक्याला खरोखरच रीलमध्ये बदलित करायला आवडेल. कारण बरेचसे सध्या ट्रेंड चालू आहे इंस्टाग्रामच्या माध्यमातून की रीलमुळे खेळाडू फेमस होतात. परंतु हा खेळाडू ज्या पद्धतीने लगातारचे 2 स्ट्रोक लगावतोय ना जयेश लट सारख्या गोलंदाजाच्या विरोधामध्ये, खरोखरच त्याचा कौतुक आणि त्याला शाबासकी सुद्धा देणं फार गरजेचं आहे. 32 धावसंख्या स्कोर कार्डवर. आणि अशा वेळेला हॅट्रिकच्या उंबरठ्यावर असताना गॅपमध्ये खेळलाय. लॉंग ऑफ क्षेत्र खाली आहे आणि त्या क्षेत्रामध्ये बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर होतोय फरार. लाटांवर स्वार होऊन लॉंग बाउंड्री लाईनच्या पार.
आज नशा करायची असेल तर कष्टाची किंवा परिश्रमांची करायला हवी. कारण जर आजार जर झाला ना तुम्हाला, तर तो फक्त यशाचाच होऊ शकतो आणि तेच यश संपादित करत असताना स्लोवर वन स्लॉक स्वीप केलेला आहे. डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे, थोडेसे बंबल झाले. दुसरी धाव सुद्धा निश्चित पूर्ण होणार. मुन्ना ठाकूर, मुन्ना भाई क्या जबरदस्त बल्लेबाजी करतोय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 44 रन्स 44 धावा विदाउट लॉस. क्रिकेट इज ऑल अबाउट पार्टनरशिप. एक सेट बॅटर होता, परंतु पहिल्या ओव्हरमध्ये ज्या पद्धतीने बबलूने स्टार्ट दिला होता, मग हा म्हणतोय काय मी त्यापेक्षा चांगली फलंदाजी करू शकतो आणि ते करून दाखवलंय. स्वतःला सिद्ध केल्याशिवाय प्रसिद्धी मिळत नाही हे तितकंच खरं आहे. ज्यांनी ज्यांनी घाम गाळलाय त्यालाच लोकांनी गुगलवर सर्च केलाय असं सुद्धा आपण म्हणतो. आणि अशा वेळेला मुन्नाने आपल्याकडे असणारी जी यंग टॅलेंटची जी ऊर्जा आहे ती ऊर्जा सुद्धा मैदानामध्ये पेश केलेली आहे. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 44 धावा आणि अशा वेळेला विकास दादा साखरकर यांचा चिरंजीव आयुष साखरकर गोलंदाजी मार्कवर आलेला आहे. जागृती थळ संघाकडून सध्याच्या घडीला क्रिकेट खेळतो. हा खेळाडू लेदर क्रिकेट सुद्धा खेळतो, त्यामुळे या खेळाडूची ॲक्शन खूप सुंदर आहे. टाइमचा अगदी बरोबर आहे 10.40 सेकंद पूर्ण झालेली आहेत. 10 मिनिटं आणि 40 सेकंद पूर्ण झालेली आहेत. सो डेफिनेटली या गोष्टींकडे सुद्धा लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे, कारण आपल्याला आजच्या दिवसामध्ये 10 मॅचेस पूर्ण करायच्या आहेत. यावेळचा बॉल पहा, बॉलला दिशा दाखवलाय क्षेत्ररक्षक ऋतुराज. ये गलती आप नहीं कर सकते. ना 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 मुन्ना, मुन्ना स्ट्राइक एंड पर जा ही नहीं सकता था, आपने गलती की, इसी वजह से वो स्ट्राइक एंड पर गया. कोपरगावचे सन्माननीय मिलिंद ठाकूर इथे आलेले आहेत. त्यांना मी विनंती करतोय की आमच्या मुख्य मंचावर येऊन तुम्ही स्थानपन्न व्हायचं आहे. तुमचं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. 45 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. आयुष साखरकर पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडूला यावेळेला पंच केलेला आहे. डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. कोणतीही घाई गडबड करण्याची गरज नाहीये. कदाचित प्रीडिटरमाइंड केला होता, बॅकअपला कोणी नव्हतं आणि अशा वेळेला दुसरी धाव सुद्धा नशिबाने मिळालेली पाहायला मिळते NSC खानाव संघाला, नवतरुण स्पोर्ट्स क्लब खानाव संघाला. जिथे गोंधळी सर इथे आलेले आहेत, मी पुन्हा एकदा त्यांना विनंती करतोय की तुम्ही मुख्य मंचावर येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. मुन्नाची खेळी लाजवाब होते. 10 बॉलमध्ये 33 धावांवर तो खेळतोय आणि हर्षल 4 बॉलमध्ये 12 धावसंख्या. आयुषने टाकलेला स्लोवर वन तो पिक करता आलेला नाहीये. टायमिंग आणि बॉल आणि बॅटचा संबंध साधत असताना इथे मात्र डॉट बॉल खेळतोय. सन्माननीय निलेश गोंधळी हे सुद्धा आम्हाला प्रेक्षकांमध्ये दिसत आहेत. ॲज अ टीम स्पॉन्सर म्हणून तुम्हाला आम्ही इन्व्हाइट करतोय. आमच्या अतिथी कक्षामध्ये येऊन तुम्ही स्थानपन्न व्हायचं आहे. 47 धावा. आयुष साखरकर आता थोडासा कसबतेने गोलंदाजी करताना पाहायला मिळते. पुढील बॉल, यावेळचा बॉल स्लॉट मध्ये आलेल्या चेंडूला मैदानाच्या बाहेर फेकण्याची किमया पुन्हा एकदा करत असताना मुन्ना ठाकूर मारूनच मैदानाच्या बाहेर येणार आणि अशा वेळेला ओहो स्लोवर वन पिक करता आलेला नाहीये. पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न, बिहाइंड द विकेट करण्याचा प्रयत्न केला होता, पण पुन्हा एकदा हर्षल बबलूला त्याच्या जवळ जावं लागेल. नेक्स्ट ओव्हरमध्ये ड्रिंक्स ब्रेक होणार आहे निश्चित आहे. 53 धावसंख्या स्कोर कार्डवर आहे आणि गायडन्स कानमंत्र देणं सुद्धा गरजेचं आहे. नवतरुणांना जी एक्साइटमेंट असते, धावा घेण्याची जो लालच असतो, त्यामुळे कॅल्क्युलेशन असणं फार गरजेचं. यावेळेला पुढे सरसावून कनेक्शन दर्जेदार, फटका लाजवाब, बेमिसाल, फंटॅस्टिक, फॅबुलस, फिनोमेनल षटकार.
सर 3 षटकांच्या समाप्तीनंतर ऑन स्क्रीन तुम्ही पाहताय हा असा खेळाडू आहे संपूर्ण अलिबाग तालुक्याला पुन्हा एकदा आपल्या खेळाने आपली दखल घ्यायला प्रवृत्त केलेला आहे. ही दोघांची पार्टनरशिप आहे बघा. हर्षल पाटील बबलू एक नॅचरल गेम ज्या वेळेला तो पॉवर प्ले मध्ये येतो डिस्ट्रक्टिव्ह बॅटिंग करताना पाहायला मिळतो, परंतु मुन्ना ठाकूर म्हणतोय मी नावाने मुन्ना म्हणजे लहान नाही आहे, खेळाने मी खूप मोठा आहे आणि ते मोठं प्रदर्शन मोठ्या संघाच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आरसी ग्रुप अलिबाग संघाला आता या वेळेला थोडासा विचार विनिमय आणि विचारतेने एक नवीन गोलंदाजाला आगमन किंवा आगमनित करावं लागेल, कारण पहिल्या 3 षटकांमध्ये ऑलमोस्ट 20 ची धावसंख्या किंवा 20 ची धावगती आपल्याला पाहायला मिळते. 59 धावसंख्या मुन्ना ठाकूरने आतापर्यंत 14 बॉल फेस केलेत आणि नाबाद 45 या धावसंख्येवर आहेत. मग या स्पर्धेतील दुसरा अर्धशतक येईल का, हाफ सेंचुरी येईल का, हे देखील पाहणं फार रंजकतेचं राहणार आहे. आणि अशा वेळेला साहिल जाधव या गोलंदाजाला गोलंदाजीसाठी पाचारित केलं जाते. ओव्हर क्रमांक 4 बबलू पाटील स्ट्राइक एंडला. बबलू पाटीलला फुलटॉस बॉल मिळाल्यावर तो कसा सोडणार, मग सोडला तर तो बबलू पाटील कसला ठोकतोय षटकार सरळ विकेटच्या. सुटला होता डीप स्क्वेअर लेगला ऋतुराजच्या माध्यमातून आणि त्यानंतर मुन्ना स्ट्राइक एंडला गेला आणि जबरदस्त फलंदाजी करून दाखवले. आणि अशा वेळेला बबलू पुन्हा एकदा सांगतोय खरबूजे को देखकर अक्सर खरबूजा रंग बदलताय आणि त्याचा प्रत्यय मैदानामध्ये पुन्हा येतोय. लगातारचा हा दुसरा षटकार. थँक्यू सो मच. छत्रपती शिवाजी महाराजांचं गीत, दमदार आमदार साहेबांची गीते आणि अशा वेळेला या मैदानावर डीजे करण सर्व रसिक प्रेक्षकांना मोहित करण्याचं काम करताय. या वेळेला स्वीप केलाय बिहाइंड द विकेट, क्षेत्र खाली आहे आणि त्या क्षेत्रामध्ये मिळतील धावा 4. तो भोगा बेडा पार चौकार. असताना थोडक्यात बचावलो. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता, पॉइंट क्षेत्रामध्ये कोणताही क्षेत्ररक्षक नव्हता आणि अशा वेळेला बबलूने उचललाय बॉल आकाशामध्ये उंच तर गेलाय, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय, नजर लागली बबलू पाटीलच्या खेळीला, परंतु जबरदस्त पारी खेळले. 9 चेंडू 28 धावांची एक शॉर्ट बट स्वीट खेळी करून माघारी परततोय. इट्स गॉन. ची आजच्या दिवसातील किंवा या स्पर्धेतील जबरदस्त पार्टनरशिप आपण ब्रेक झालेली पाहायला मिळते. आणि अशा वेळेला आकाश गोंधळी मैदानात आल्यावर मुन्ना ठाकूरला स्ट्राइक देत असताना आपल्याला पाहायला मिळते. आकाश गुड्ड्या या वेळेला स्ट्राइकला येण्याचा तो प्रयत्न करत होता. रिटर्न 76 धावसंख्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर आपल्याला पाहायला मिळते. मग हाच प्रश्न आता कुजबूज चालू झाली असेल NSC खानव संघाच्या खेम्यामध्ये. मुन्नाला स्ट्राइक शेवटच्या ओव्हरमध्ये मिळेल का, अर्धशतक होईल का, परंतु टाइम इज ओके सर. अर्धा मिनिट बाकी आहे.
आणि अशा वेळेला आयुष साखरकर गोलंदाजी मार्कवर आलाय. तिसऱ्या षटकाच्या प्रारंभीच्या चेंडूवर जो झेल सुटला होता, त्यानंतर मोमेंटम जो होता तो अधिकच वाढलेला आपल्याला पाहायला मिळाला. आणि अशा वेळेला आयुष साखरकरवर जो दबाव असणार आहे, धावसंख्या आहे ती 90 किंवा 90च्या पलीकडे न जाऊ देणं, आणि अशा वेळेला आयुष साखरकर त्या आपल्या गोलंदाजीमध्ये कशा पद्धतीने परिवर्तन करणार. कारण आकाश गोंधळीसारखा प्रतिस्पर्धी संघाचा संघनायक आपल्या समोर आहे. तसं पाहिलं गेलं तर दोनही यंग टॅलेंट आहेत, पण आयुष त्याच्यापेक्षा यंग आहे. अशा वेळेला स्लोवर वन बॉलला फक्त दिशा दाखवण्याचा प्रयत्न, बॉल चाललाय हवाई सफर करत मैदानाच्या बाहेर. 6 रन. प्रेमात पडलेल्या आंधळ्याला आणि चहात पडलेल्या पार्लेजी बिस्किटला वाचवणं जितकं कठीण होतं ना, तितकंच या फुलटॉस बॉलला वाचवणं कठीण होतं. कारण गुड्ड्याने ज्या पद्धतीने बॉलला टाइम केलं, अगदी शेवटपर्यंत त्या बॉलला पाहिलं आणि क्षेत्र पाहिलं की आपल्याला डीप स्क्वेअर लेगला मारायचं, आणि त्या क्षेत्रामध्ये मारून दाखवलंय सुद्धा. आणि अशा वेळेला रिव्हर्स स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, दुधारी तलवार, आणि अशा वेळेला ती सुद्धा चालताना पाहायला मिळते. धारधार शस्त्र आणि त्यावर प्रत्युत्तर जबरदस्त चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. हो, थँक्यू. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. ही मायभूमी, ही जन्मभूमी, ही कर्मभूमी आमची. आम्हा वंदनीय अभिप्राण प्रिय ही माय मराठी आमची. ही मराठी भाषा आपलीच आहे, ती आपण जपणं फार गरजेचं आहे. आणि अशा वेळेला गोलंदाज स्लोवर वन टाकतो आणि क्लीन बॉल, दांडी 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 गुल. फलंदाज आकाश इज गॉन. जास्त लांबी कमी, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पोहोचलाय, कॅच ड्रॉप झालंय. आणि आता मात्र NSC खानाव संघाच्या खेम्यामध्ये सर्व जे पाठीराखे आहेत त्यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य उमललेलं पाहायला मिळते. कारण का 45 धावसंख्येवर मुन्ना ठाकूर खेळताना पाहायला मिळतोय. अर्धशतक पूर्ण होईल का? जयेश लटकडून ही चूक झाली, चुकीला माफी नाहीये. आणि अशा वेळेला आयुष काय करेल? आपटलेला बॉल, त्याला दिशा दाखवायची होती, नशिबाने साथ सुद्धा दिली. फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पार, चौकार. धावांच्या खेळ्या पहिल्या 2 दिवसामध्ये शुभम पाहायला मिळाल्या होत्या. अर्धशतक आजच्या दिवसात पहिल्या मॅच मध्ये पाहायला मिळालं, पण दुसरं पाहायला मिळेल का? आणि अशा वेळेला मुन्ना, आणि या वेळेला बॉल आकाशामध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, पकडला जाईल का? ओहो, ऑलमोस्ट ऑलमोस्ट. बट खेळी आवडली असेल मुन्ना ठाकूरची तर टाळ्या या झाल्याच पाहिजे या यंग टॅलेंट. आणि अशा यंग टॅलेंटसाठीच या स्पर्धा, अशा प्रीमियर लीग राबवल्या जातात. आणि त्यामधूनच असे खेळाडू उदयास येतात जे अलिबागच्या टेनिस क्रिकेटचं भविष्य सुद्धा बनू शकतात. इथे आपण पाहूयात
पहिलं सत्र समाप्त झालेलं आहे. 91 धावसंख्या झालेली आहे. जिंकण्यासाठी 92 धावांचं टार्गेट आहे. दुसऱ्या सत्रासाठी आपण निशांत पाटील यांच्याकडे वळूयात आणि पुन्हा एकदा कॉल करतोय. लक्ष्मी रिसॉर्ट लोणेरे विरुद्ध करण 11 झालखंड, अर्थातच किशोर नाईक आणि निशांत कडवे. तुम्हा दोघांना इन्व्हाइट करतोय. ओव्हर टू यू डीजे करण. सन्माननीय रविदादा आणि सन्माननीय सत्यविजयदादा माझ्यासोबत आहेत आणि दोन जिंकलेले संघ म्हणजे अर्थातच एका बाजूला निशू कडवे आणि दुसऱ्या बाजूला किशोर नाईक आपल्याला पाहायला मिळेल एकमेकांच्या विरोधामध्ये. एका बाजूला परिपक्वतेचं निशाण म्हणून निशूकडे पाहिलं जातं आणि गोलंदाजीमध्ये धारदार शस्त्रे वापरणारा किशोर नाईक. दोघांनी समोर यायचंय. मी दोन्ही मान्यवरांना विनंती करतोय. रविदादांना मी विनंती करतोय. हेड कॉल केलेला आहे अँड हेड इट इज. लक्ष्मी रिसॉर्ट टॉस जिंकलेला आहे. डिसिजन फक्त सांगायचं आहे. फील्डिंग करना. थँक्यू सो मच. न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स. लक्ष्मी रिसॉर्ट लोणेरे won the toss and they have decided to ball first. बॉलिंग घेतलेली आहे पण कुठेही जायचं नाहीये. मुन्ना ठाकूर सर की एखादी खेळी पुन्हा एकदा होऊ शकते, त्यामुळे टेनिस क्रिकेटची साथ तुम्ही सोडायची नाहीये आणि तसंच अलिबाग बिग बॅश लीगची सुद्धा साथ सोडायची नाहीये. तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा, ऐकत रहा अलिबाग बिग बॅश लीगचा हा थरार. स्टे ट्यून विथ अस. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. थँक्यू कपिल. आलेल्या सर्व प्रेक्षकांचं, खेळाडूंचं, मान्यवरांचं मी निशांत पाटील खानाव हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि घेऊन चालतो या शानदार मॅचकडे. एका बाजूला राकेश चव्हाण यांचा संघ आपण पाहतोय, आरसी ग्रुप अलिबाग गोंधळपाडा. दुसऱ्या बाजूला सन्मान्य श्री अनंत गोंदे साहेब यांचा संघ आपण पाहतोय, अनंत गोंदे फाउंडेशन पुरस्कृत NSC खानाव. खऱ्या अर्थानं स्वतः एक चांगले ऑर्गनायझर आहेत. आपण पाहतोय अलिबाग ते रामराज पाटा म्हटलं की खानावच्या मैदानावरती अनंत गोंदे साहेब असतील, जितेंद्र दादा असेल किंवा निलेश दादा असेल किंवा संपूर्ण ग्रामस्थ मंडळ खानाव यांच्या वतीनं तब्बल 9 पर्व आपण नाईटची पाहिली आणि येणारं 10वं पर्व देखील आपल्याला लवकरच खानावच्या मैदानावरती पाहायला मिळेल. जाऊया मैदानाच्या दिशेनं, जिथे जिंकण्यासाठी 92 धावांचं टार्गेट ठेवलेलं आहे. पहिल्या सत्रामध्ये आपण अनालिसिस केलं तर खऱ्या अर्थानं खानाव गावचा सुपुत्र मुन्ना ठाकूर याने आपल्याकडे असलेलं वर्चस्व, प्रभुत्व, गुणवत्ता, कौशल्य, धारिष्ट सर्व काही मैदानावरती पेश केलं आणि तमाम खानावकरांना ज्याने खऱ्या अर्थाने या ठिकाणी प्रभावित केलं. तदनंतर मात्र आता द्वितीय सत्रामध्ये काय घडणार, कारण दुसऱ्या बाजूला पंकज जाधव सारखा एक मोठा खेळाडू मात्र मैदानावरती येणार आहे. त्याची खेळी कशा पद्धतीने असणार, किंबहुना आकाश गोंधळी पंकज जाधवला कशी गोलंदाजी करणार, याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. दोनही संघ तितकेच बलाढ्य आहेत, दोनही संघ तितकेच बलवान आहेत, शक्तिशाली आहेत, परंतु हे एक महासंघर्ष आज मात्र रसिक प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. दमदार आमदार अलिबाग बिग बॅश लीग 2026 सन्माननीय महेंद्र शेठ डवी यांच्या वतीनं या स्पर्धेला स्पॉन्सरशिप मिळालेली आहे. तसेच या स्पर्धेचे मुख्य आयोजक कल्पेश पाटील यांचं खऱ्या अर्थानं डेडिकेशन, समर्पण आपल्याला सदैव पाहायला मिळालं. त्यांची संपूर्ण कोर कमिटी यांचं डेडिकेशन आपल्याला पाहायला मिळालं. आणि अलिबाग तालुक्यामधील नव्हे तर रायगड जिल्ह्यातील एक नामवंत स्पर्धा, एक आगळीवेगळी स्पर्धा म्हणून नावरूपाला आली आहे, ज्या स्पर्धेचं नाव आहे दमदार आमदार अलिबाग बिग बॅश लीग 2026. लाभले अमास भाग्य बोलतो मराठी, जा हलो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्मपंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी. या स्पर्धेचं धावतं वर्णन आपली मातृभाषा मायबोली मराठीमधून पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करतोय. धन्यवाद. स्ट्राईक एंडवरती अर्थातच जयेश लटला आपण पाहतोय, नॉन स्ट्राईक एंडवरती पंकज जाधवला पाहतोय, बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय आकाश गोंधळीला. 5 ओव्हर्समध्ये 92 धावांचं टार्गेट. मॅन्डेटरी पॉवर प्ले आता सुरू झाले. पहिलाच बॉल आकाश गोंधळी.
हो हो, पहिलाच बॉल या ठिकाणी मात्र पंचांकडे पाहिलंय. पंचांनी मात्र या ठिकाणी रिव्ह्यू घेतलेला आहे की या चेंडूवरती नक्की काय घडलंय. वेस्ट हाईटच्या वरती आहे की चेंडू लिगल आहे याची पडताळणी आता आमचे थर्ड अंपायर या ठिकाणी करतील. तुम्हाला चांगली गोलंदाजी असते करायची असेल तर तुमचं नियंत्रण हे फार महत्त्वाचं आहे. तुम्ही जेवढा स्पीड टाकणार त्याच वेळेला तुमचं टप्प्यावरचं नियंत्रण हे देखील तितकंच गरजेचं आहे. पहिल्याच बॉलवरती नियंत्रण नव्हतं आणि पंचांनी या ठिकाणी नो चेंडू घोषित केलेला आहे. पहिलाच बॉल नो आपल्याला पाहायला मिळतोय. एक अतिरिक्त धावेनं या ठिकाणी आरसी ग्रुप अलिबाग गोंधळपाडा या संघाचं खातं ओपन झालेलं आहे. एव्हरी नो बॉल इज इक्वल टू फ्री हिट. आपण टेनिस क्रिकेट डॉट इनच्या माध्यमातून रिप्ले पाहू शकतो. फलंदाज जागेवरती होता खेळत असताना चेंडू आला आणि वेस्ट हाईटच्या वरती होता आणि पुन्हा एकदा इथे पंचांकडे दाद मागितले आणि कोणाकडून रिव्ह्यू आहे फलंदाजाकडून का? येस, बॅटिंग करणाऱ्या संघाकडून रिव्ह्यू घेतलेला आहे की हा चेंडू वाईड आहे की वाईड लाईनच्या आतमध्ये आहे याची पुन्हा एकदा पडताळणी केली जाईल. बघा टेनिस क्रिकेट डॉट इनचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. नंदन घरत त्यांची संपूर्ण टीम आज वेगवेगळे अँगल क्रिएट्स करून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट ब्रॉडकास्टिंग मात्र खूप चांगल्या पद्धतीने केलं जात आहे. आणि चेंडू लिगल आहे त्याच्यामुळे या ठिकाणी हा चेंडू निर्धाव असेल. बघा फ्री हिटचा बॉल होता पण तो आकाश गोंधळे एक वेगवान गोलंदाज वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी करतोय. चांगला बॉल आहे. खोल टप्प्याचा बॉल फॉलो थ्रू मध्ये जबरदस्त फिल्डिंग केली आहे. प्रतिस्पर्धी संघावरती दबाव टाकण्याचा प्रयत्न करतोय. आज आकाश गोंधळे म्हटलं की एक जलद गतीचा हा गोलंदाज आहे. प्रत्येक बॉलवरती वेगावरती स्वार होतो परंतु समोरचा बॅट्समन देखील तितकाच मोठा आहे ज्याने अर्थातच दमदार आमदार जेव्हा मोठी स्पर्धा झाली होती त्याच्यामध्ये बाईक जिंकलेला जयेश लट आपण मैदानावरती पाहतोय. 2020 ची ती स्पर्धा. जबरदस्त बॉल आहे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र बॅटची एज घेतली आहे आणि फलंदाज जयेश लट बॅक टू दी पॅव्हलियन. आपलं वर्चस्व प्रभुत्व प्रस्थापित केलेलं आहे. प्रतिस्पर्धी संघाला कोणत्याही प्रकारचा मोठा फटका खेळून द्यायचा नाहीये. परंतु मित्रांनो विसरून चालणार नाहीये प्रतिस्पर्धी संघामध्ये सुद्धा अगदी 6 ते 7 नंबरपर्यंत चांगली फलंदाजी आहे. पंकज जाधव अजून देखील स्ट्राईक एंडवरती आलेला नाही आहे. त्याची खेळी पाहण्यासाठी सुद्धा मैदानावरती प्रेक्षकांची गर्दी वाढलेली आहे किंवा टेनिस क्रिकेट डॉट इनच्या माध्यमातून देखील आपण पाहतोय बरेचसे प्रेक्षक आता मात्र वाढलेले आहेत. पंकज जाधवचा खेळ कसा असेल त्याच्यासोबत आलेला साक्षीत आपण मैदानावरती पाहतोय. साक्षीत म्हटलं की आज खऱ्या अर्थानं बागदंडा गावचा हा खेळाडू ज्याने बागदंडाचं नाव संपूर्ण अलिबाग तालुक्यामध्ये केलं रायगड जिल्ह्यामध्ये केलं. हा जर खेळाडू शेवटल्या क्षणापर्यंत थांबला तर मॅच जिंकवण्याची कपॅसिटी या खेळाडूकडे आहे. फायनल आपण पाहिली असाल म्हणजे प्रत्येक फायनलमध्ये होता. दमदार आमदार प्रीमियर लीग झाले त्यामध्ये सुद्धा फायनलमध्ये विजयी संघामध्ये तो होता. PNP चषकामध्ये होता किंवा इतर बऱ्याच चषकामध्ये होता. अलिबाग प्रीमियर लीग देखील त्यामध्ये देखील विजय संघ झाला होता त्यामध्ये तो होता. विजेत्या संघामध्ये प्रत्येकामध्ये समावेश मध्ये एक लकी चार्म आपण म्हणूया साक्षीतला. परंतु आता एक सुरक्षित आणि संतुलित खेळण्याचा प्रयत्न कारण आपल्या संघावरती प्रेशर आहे दबाव आहे दडपण आहे. पहिले 4 बॉल कंप्लीट झालेले आहेत. 1 गडी बाद 2 अशी धावसंख्या धावफलकावरती आलेली आहे. आकाश गोंधळेने संपूर्ण डेडिकेशन समर्पण आपल्या संघासाठी दिलंय. हो हो अप्रतिम बॉल अद्भुत बॉल अविस्मरणीय बॉल अपील सुद्धा झाली आहे. आकाश गोंधळीचा वेगवान बॉल रिप्लायमध्ये पाहू शकता. चेंडू पिचिंग झाल्यानंतर स्लाइटली टर्न झाला आणि पंचांकडे अपील देखील केली होती आणि पाहता पहिल्या ओव्हरमधील 5 बॉल कंप्लीट झालेले आहेत आणि आता शेवटला बॉल असेल. चांगली गोलंदाजी आहे. दुसऱ्या बाजूला पंकज जाधव प्रयत्न करतायत संघर्ष करतायत धावा कशा पद्धतीने बनवायच्या. शेवटला बॉल बॅकफुटला गेले बॉडी बॅलन्स केली पाठवले सरळ कव्हरच्या दिशेने चेंडू सीमा पार येतोय ब्रँडेड चौकार.
बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट, मॅन ऑफ द सिरीज बऱ्याच वेळेला राहिला आहे, परंतु आता मात्र इथे त्याच पद्धतीचा खेळ त्याच्याकडून होणं अपेक्षित आहे. पहिल्या ओव्हरमध्ये त्याने त्याचं वर्चस्व दाखवलंय, परंतु आता सेकंड ओव्हरमध्ये आपण पाहतोय ज्याने आपल्या गोलंदाजीच्या तालावरती संपूर्ण अलिबागकरांना नाचवलं, ज्याने संपूर्ण रायगडकरांना नाचवलं असा अमित पारकर मैदानावरती आलाय. ओहो, पहिलाच बॉल पंचांकडे जोरदार अपील केली होती. फलंदाज आपण पाहतोय साक्षीत जोपर्यंत आहे तोपर्यंत बॅटिंग करणाऱ्या संघाला अजिबात घाबरण्याची गरज नाही आहे, कारण साक्षीची खेळी मी बऱ्याच वेळेला पाहिलेली आहे. साक्षीत आणि पंकज हे दोघेजण शेवटच्या क्षणापर्यंत थांबले तर या मॅचमध्ये नक्कीच वापसी करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून नक्कीच होणार आहे. चांगला बॉल आहे. मी अगोदरच सांगितलं की महाराष्ट्राला ढोलकीच्या तालावरती नाचवलं, परंतु आज मात्र फलंदाजांना अमित पारकरने आपल्या गोलंदाजीच्या तालावरती नाचवलेलं आहे. पहिलेच 2 बॉल डॉट आपण पाहतो मैदानावरती. तिसरा बॉल असेल अमित पारकरचा. तिसरा बॉलवरती फुल टॉस बॉल, चुकीला माफी नाहीये, पाठवलं स्टेट ड्राईव्हच्या दिशेने, चेंडू जातोय सीमा पार, येतोय षटकार. मोठ्या स्पर्धेमध्ये सदैव त्यांचा संघ ते घेत असतात. 40+ मॅचेसमध्ये सुद्धा आपण पाहतोय त्यांचा संघ पनवेल असेल किंवा रायगड जिल्ह्यामध्ये घेऊन जात असतात. एक क्रिकेटचे चाहते. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, यावेळेस मात्र परफेक्ट कनेक्शन आहे, चेंडूला पुन्हा एकदा भिरकावून दिलंय. बॅक टू बॅक दुसरा षटकार. करण्याची गरज आहे, कारण पहिलेच 2 बॉल डॉट टाकले होते, तदनंतर दोनही बॉलवरती मोठे फटके आले. एक गडी बाद 18 अशी धावसंख्या धावफलकावरती आली आहे. तब्बल 92 धावांचं टार्गेट पूर्ण करायचं आहे. 5वा बॉल असेल या षटकातील. फुलटॉस बॉल, फुलटॉसला माफी नाहीये, पाठवले पुन्हा एकदा सलगचा 3ऱ्या बॉलवरती तिसरा षटकार. सवा ज्याने या स्पर्धेमध्ये 3 बॉलवरती 3 षटकार मारलेले आहेत. 24 धावा धावफलकावरती आल्यात. एक गडी बाद झालेला आहे. 5 बॉल कंप्लीट झाले. शेवटला बॉल असेल सेकंड ओव्हरमधील. पुन्हा एकदा अमित पारकर. शेवटल्या बॉलवरती काय घडणार? एका बाजूला आरसी ग्रुप अलिबाग हा संघ थोडासा पहिल्या ओव्हरमध्ये पिछाडीवरती होता, परंतु सेकंड ओव्हरमध्ये तो देखील आघाडीवरती आलाय. आणि आता या सामन्याचं आपण अनालिसिस केलं तर दोलायमान स्थितीमध्ये हा आपण संघ किंवा हा सामना म्हणू शकतो. दोनही संघ इथून जिंकण्याची वाटचाल करू शकतात. दोन्ही संघांकडे एक समान संधी आहे, परंतु इथे आता शेवटल्या बॉलवरती काय घडणार? साक्षीची एक प्रभावी फलंदाजी आज आपल्याला अनुभवायला मिळतीये. ओहो, टप्पा पडला, स्लाइटली टर्न झाला, लेग स्टंपच्या बाहेर. पंचांचा वाईट बॉलचा इशारा आलेला आहे. एक धाव अतिरिक्त टीमच्या टोटलमध्ये ॲड होईल. आता एक गडी बाद 25 अशी धावसंख्या धावफलकावरती आली आहे. 19 बॉलमध्ये आता समीकरण पण पाहायला गेलं तर पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने आपण जाऊया. चांगला बॉल येत, या ठिकाणी हेलिकॉप्टर उडवलाय. लँड कुठे होणार? आणि लँड देखील अगदी व्यवस्थित परफेक्ट झाली आहे. सीमारेषा पार, येतोय षटकार. थँक्यू. नंदन घरत यांचं कौतुक करूया. टेनिस क्रिकेट डॉटिंगचे सर्वा त्यांची संपूर्ण टीम आज काय जबरदस्त टेलिकास्ट करते. प्रत्येक बॉल अगदी शेवटला क्षणापर्यंत दाखवला जातोय. त्याच्यावर मी सर्वांना हीच विनंती करेन की कोणी चॅनलवरती नवीन असाल तर कृपया लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक केलं तर आगामी काळातील मोठमोठ्या स्पर्धा नक्कीच त्याची नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलच्या पॅनलला येणार आहे. जाऊया मॅचच्या दिशेनं. एक गडी बाद 31 अशी धावसंख्या धावफलकावरती झाली आहे. 2 षटकांचा खेळ मैदानावरती समाप्त झाला आहे. आता येणाऱ्या 18 बॉलमध्ये 61 धावींची गरज. 18 चेंडू आणि 61 धावा. एका बाजूला आपण पाहतोय श्री अनंत गोंदली साहेब, जितेंद्र दादा, निलेश दादा यांचा संघ पाहतोय NSC खानाव. दुसऱ्या बाजूला राकेश चव्हाण यांचा संघ पाहतोय. या 2 संघादरम्यान हे क्रिकेटचं घमासान युद्ध आज मात्र आपल्याला अनुभवायला मिळते आहे.
येणाऱ्या 18 बॉलमध्ये 61 धावांची गरज असताना ज्याने पहिल्या ओव्हरमध्ये प्रतिस्पर्धी संघावरती संपूर्ण दबाव टाकला होता, किंबहुना समोरच्या फलंदाजांना बांधून ठेवलं होतं, जखडून ठेवलं होतं, असा वेगावरती स्वार होऊन करणारा गोलंदाज आकाश गुंधळी मात्र मैदानावरती आलाय. 18 बॉल 61 धावांची गरज. पंकज जाधव स्ट्राईक एंडवरती आहे. आपण वैयक्तिक धावसंख्या पाहिली तर 2 चेंडूमागे 4 धावांचे योगदान हे पंकजने दिलंय. 7 बॉलमध्ये 25 धावांचे योगदान हे साक्षीतनं दिलंय. पहिलाच बॉल या ठिकाणी मात्र अजून या ठिकाणी संघर्ष करताना पाहायला मिळते पंकज जाधव, कारण प्रत्येक बॉलवरती मोठा फटका मारायचा आहे, परंतु गुड्ड्याची एक तंत्रशुद्ध नियंत्रित आणि टप्प्यावरती नियंत्रण आहे अशी गोलंदाजी पाहायला मिळते. पहिलाच बॉल डॉट आलाय. 5 बॉल अजून देखील शिल्लक आहेत. चांगला बॉल स्ट्रेट अवेच्या दिशेने अगदी वेगाने खेळून काढलेला आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. चेंडू फील्ड होणार का? जबरदस्त फिल्डिंग, अफलातून फिल्डिंग. आपल्या संघासाठी धावा मात्र सेव्ह केल्यात. कोणताही सामना फक्त फलंदाजीवरती आपण जिंकू शकत नाही, गोलंदाजीवरती जिंकू शकत नाहीये. फिल्डिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट आणि ती देखील क्षेत्ररक्षण या ठिकाणी एनएससी खानाव या संघाकडून आपल्याला पाहायला मिळते. गुड्ड्याचा स्पेल अगदी चांगल्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतोय. साक्षीत आता स्ट्राईक एंडवरती येईल आहे. त्याच्यामुळे ऑन साईड आपण पाहायला गेलं तर एक लॉंगॉन तैनात केलं आहे. एक आउट कॉर्नर, एक डीप मिड विकेट, एक शॉर्ट फाईन लेग ऑन साईडला आपल्याला पाहायला मिळत आहे. ऑफ साईडला एक शॉर्ट थर्डमॅन देखील आहे. तदनंतर एक क्षेत्ररक्षक बॅकवर्ड डीप पॉईंटला देखील आहे. एक मिड ऑफ, एक शॉर्ट कव्हर देखील तैनात केलाय. ओहो, जबरदस्त वेगवान बॉल. टप्प्यावरती नियंत्रण आहे, वेगावरती स्वार होतोय. कधी फास्टर बॉल, कधी स्लोवर बॉल, कधी वाईड यॉर्कर, अशी वैविध्यपूर्ण गोलंदाजी आकाश गोंदेच्या वतीनं पाहायला मिळतोय. साक्षीतला देखील आपला जलवा दाखवावा लागेल. आपल्याकडे असलेलं खऱ्या अर्थानं वर्चस्व, प्रभुत्व या ठिकाणी दाखवावं लागेल. चौथा बॉलवरती चांगला बॉल आहे, तितका चांगला फटका. डीपमध्ये प्रोटेक्शन लावलंय. त्या ठिकाणी आपण पाहतोय साहिल शिंगरूत मात्र तैनात आहेत आणि एकच सिंगल धाव मात्र पाहायला मिळतोय. गुड्ड्याच्या स्पेलचा आपण विचार केला, 1.4 ओव्हरचा खेळ त्याचा झालाय. फक्त 8च धावा दिल्या आहेत आणि एक महत्त्वपूर्ण विकेट घेतलाय. काही गोलंदाजी करतोय आकाश गोंधळी. येणारे 2 चेंडू अजून देखील शिल्लक असतील. स्ट्राईक एंडवरती पंकज जाधव पुन्हा एकदा सज्ज होतोय. चांगला बॉल, तितका चांगला फटका. त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक आहेत. अप्रतिम असा कॅच पकडलाय फलंदाज पंकज जाधव. वेट फॉर अंपायर डिसिजन. चांगल्या पद्धतीने कॅच पकडलेली आहे. पंकज जाधव सारखा खेळाडू बाद झालाय. आता नवीन फलंदाज मैदानावरती तैनात झालेत. ओम साखरकर मात्र मैदानावरती आलेले आहेत. संघाची धावसंख्या 2 गडी बाद 33 अशी मात्र पाहायला मिळते. या षटकातील शेवटला बॉल आकाश गुंधळी यांची भारदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. प्रतिस्पर्धी संघावरती दबाव आणण्याचा प्रयत्न केला, परंतु आता नक्कीच या ठिकाणी ओम साखरकरला एक चांगली संधी आहे. जिंकायचं असेल तर मोठी फटके मारण्या पलीकडे मात्र ऑप्शन नाहीये. चांगला बॉल आहे, टप्पा पडला. तदनंतर या ठिकाणी चेंडू बॅटच्या स्टिकरला लागला. जोपर्यंत चेंडू येईल तोपर्यंत एक सिंगल धाव घेतली आहे. आणि आकाश गोंधळीची जर गोलंदाजी आवडली असेल, त्याचा स्पेल आवडला असेल, टाळ्या व्हायला काहीच हरकत नाही आहे. कारण 2 ओव्हर्समध्ये त्यांनी फक्त 9 धावा दिल्या आहेत आणि 2 विकेट्स मात्र प्राप्त केल्या आहेत. त्याच्यामध्ये पंकज जाधवची महत्त्वाची विकेट त्यांनी घेतली आहे. येणाऱ्या आता 2 ओव्हर्समध्ये या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर 12 चेंडू आणि 58 धावांची गरज. 12 चेंडू आणि 58 धावा कशा पद्धतीने पूर्ण करणार? जिंकायचं असेल तर प्रत्येक बॉलवरती आता आक्रमण चढवावं लागणार आहे. प्रत्येक बॉलवरती बेभान, बेधुंद, विस्फोटक आक्रमण अशी मात्र खेळी करावी लागणार आहे. कारण पहिल्या सत्रामध्ये आपण जेव्हा बॅटिंग पाहिली तेव्हा खानाव संघानं 92 धावा पूर्ण केल्या, 91 धावा पूर्ण केल्या. 92 धावांचं टार्गेट होतं, परंतु नवीन गोलंदाज आता आलाय.
जो अभय स्पोर्ट कुंटेंची गोटी या संघाकडून सदैव खेळत असतो, परंतु आज त्याला NSC खानाव संघाने आपल्या संघामध्ये दाखल केलाय. नाव आहे सुहास थळे. कशी गोलंदाजी करणार आज समस्त कुंटेंची गोटी गावामधून सुद्धा बरेचसे त्याला पाहत असतील, अलिबाग ते रामरेस पट्ट्यामधून पाहत असतील की कसा खेळ असेल, परंतु प्रतिस्पर्धी संघामध्ये सुद्धा ओम साखरकर आहे, विसरून चालणार नाहीये. जर बॅट लागली तर मात्र ही धावसंख्या चेस करण्याची कॅपॅसिटी ओम साखरकरकडे आहे. पहिलाच बॉल फॉलो थ्रू मध्ये फील्ड करण्याचा प्रयत्न केला, एकच सिंगल धाव मात्र घेतली आहे. साक्षी थोडासा इंजोर्ड दिसतोय, परंतु आपल्या संघासाठी डेडिकेशन त्याचं सदैव असतं. परंतु आता 11 बॉलमध्ये जवळपास 57 धावींची गरज. प्रत्येक बॉलवरती हल्ला बोल करावा लागेल, प्रत्येक बॉल सीमा पार करावा लागेल. आपण आहोत तिनविरा या मैदानावरती, जिथे अलिबाग तालुक्यामधील नव्हे तर रायगड जिल्ह्यातील एक नामवंत स्पर्धा आपण पाहत आहोत. चांगला बॉल, तितका चांगला फटका, या चेंडूवरती चेंडू सीमा पार, होतोय षटकार. सन्मान्य दमदार आमदार महेंद्र शेठ दळवी यांचं सॉन्ग आमचे DJ मास्टर सदैव लावत आहेत. राजकीय क्षेत्राबरोबरच सामाजिक क्षेत्र असेल, कला क्रीडा क्षेत्र असेल, आरोग्य असेल, शैक्षणिक असेल, विविध क्षेत्रांमध्ये उंच भरारी घेतली आहे. हो, चांगला बॉल आहे, वेगवान बॉल आहे. पहिल्या बॉलवरती एक धाव, दुसऱ्या बॉलवरती षटकार आला, परंतु सुहास तळे म्हटलं की हा देखील एक मोठा खेळाडू आहे. ज्या खेळाडूकडे बऱ्याच वेळेला आपण पाहिलं तर बॉलिंग असू द्या, बॅटिंग असू द्या, अग्रेसर आहे. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल, बॅटची एज लागली आणि आता मात्र चेंडू वेगानं जातोय थर्डमॅनच्या दिशेनं, सीमा पार, चौकार. झुंजार खेळी आज मात्र या मैदानावरती पाहायला मिळते, कारण या षटकातील 4 बॉल कंप्लीट झालेले आहेत, 45 धावा फलकावरती आलेल्या आहेत आणि 8 बॉलमध्ये 47 धावींची गरज. 47 रिक्वायर्ड इन 8 डिलिव्हरीज. बॅटची एज लागली आहे, चांगला बॉल, परंतु पुन्हा एकदा 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू बिहाइंड द विकेट, सीमा पार, होतोय चौकार. आहेत आणि अजूनही 7 बॉलमध्ये 43 धावींची गरज. पुन्हा एकदा सुहास. ओहो, रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न इथे फसला गेला आणि 4 ओव्हरची मैदानावरती सांगता होतीये. 2 गडी बाद 49 अशी धावसंख्या फलकावरती आली आहे आणि आता शेवटल्या ओव्हरमध्ये 6 बॉलमध्ये 43 धावींची गरज. 6 बॉल आणि 43 धावा. एका बाजूला आपण पाहतोय अर्थातच अनंत गुंदी फाउंडेशन पुरस्कृत NSC खानाव हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. टायमिंग आपण टाइम पाहणार आहोत. अजून देखील 1 मिनिट आणि 12 सेकंद शिल्लक आहेत, त्याच्यामुळे परफेक्ट टाईममध्ये या ठिकाणी या 4 ओव्हर्स झालेल्या आहेत, त्याच्यामुळे कोणत्याही प्रकारची पेनल्टी ही मात्र मिळणार नाही आहेत. आता आपण स्क्रीनवरती पाहतोय, ज्याने बॅटिंग करत असताना 49 धावा काढलेल्या आहेत असा खानाव गावचा सुपुत्र मुन्ना ठाकूर नाव मात्र विसरून चालणार नाहीये, कारण कमी वेळामध्ये साधारणतः 18 ते 19 वर्षाचा हा खेळाडू असेल. 18 ते 19 वर्षामध्ये अलिबाग तालुका, रोहा तालुका किंवा संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये ज्याने आपल्या फलंदाजीनं गोलंदाजानं वेगळी छाप सोडली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये हाच खेळाडू तुम्हाला तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय आणि एवढंच काय राज्यस्तरीय सुद्धा खेळताना पाहायला मिळेल. नाव आहे मुन्ना ठाकूर. पहिलाच बॉल स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळतोय ओम साखरकर. पहिलाच बॉल, बॅटची एज बिहाइंड द विकेट, चेंडू लॉंग स्टॉपच्या दिशेनं वेगानं गेलाय, येतोय दमदार चौकार. होणार की सीमा पार होणार
आणि इथे मात्र पकडलाय कॅच फलंदाज ओम साखरकर. बॅक टू दी पॅव्हिलियन. नवती उतरलेले आहेत, त्यांचं मी कौतुक करेन. आपल्याकडील अलिबागकरांना नेहमीच ज्याने चांगला प्लॅटफॉर्म दिलेला आहे. 40+ संघ ते नेहमीच अलिबाग तालुक्याच्या बाहेर घेऊन जातात. पनवेल तालुक्यामध्ये सुद्धा मोठमोठ्या स्पर्धेमध्ये ज्याने रिसेंटलीच फायनल मारलाय असे 40+ सर्व संघ मालक राकेश चव्हाण आता स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. परंतु वेळ मात्र निघून गेली आहे, कारण येणाऱ्या 4 बॉलमध्ये अजूनही जिंकण्यासाठी 39 धावांची गरज आहे. मुन्ना ठाकूर मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते बॉलिंग ट्रॅकवरती. पहिल्याच बॉलवरती चौकाराला, दुसऱ्या बॉलवरती विकेट घेतला. चांगला फटका, अगदी काटपीटचा आधार घेतलेला आहे. एक सिंगल धाव मात्र घेतली आहे. आता या मॅचमध्ये फक्त औपचारिकता म्हणावी लागेल, कारण 3 बॉल झालेत. येणारे 3 बॉल्समध्ये जिंकण्यासाठी जवळपास 38 धावांची गरज आहे. पहिल्या इनिंगमध्ये मुन्ना ठाकूरची खेळी मात्र या ठिकाणी टर्निंग पॉईंट ठरली. सेकंड इनिंगमध्ये आपण पाहायला गेलं तर आकाश गोंधलीची 2 ओव्हर त्यांचा स्पेल सुद्धा महत्त्वपूर्ण ठरला. आणि आता पाहता 3 फक्त चेंडू शिल्लक राहिलेत. चांगला फटका, अप्रतिम फटका साक्षीच्या बॅटमधून येतोय. एक बहारदार विलोभनीय षटकार. बॉल्स मात्र शिल्लक आहेत, त्याच्यामुळे या स्पर्धेमधील दुसरी हाफ सेंचुरी ही साक्षीच्या नावावरती होणार का? तमाम बागदंडा गाव आता त्याला पाहत असेल, तमाम अलिबागकर पाहत असतील. 46 धावसंख्येवरती खेळतोय साक्षीत पाटील. ओहो, इथे मात्र मोठा फटका खेळायचा होता. एक धाव तर घेतली आहे, दुसरीचा प्रयत्न करणार का? आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली आहे. आणि आता या इनिंगमधील शेवटला बॉल असेल आणि साक्षीतला गरज आहे ती म्हणजे 2 धावांची. 48 या धावसंख्येवरती तो देखील खेळतोय. एक बॉलमध्ये 30 धावांची गरज आहे. मॅचमध्ये संपूर्ण विजयाची सांगड ही NSC खानाव संघाकडे आली आहे, पण तो आता शतक होणार का? अर्धशतक. ओहो, रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न आणि या बॉलवरती चेंडूला पाठवून दिलंय लांबच लांब. येतोय षटकार. त्याचे हात मिळवले आहेत, कारण त्याला ॲप्रिशिएट करणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. आणि खऱ्या अर्थानं साक्षीत जी खेळी होती ती विस्मरणीय होती. आणि त्याला सुद्धा आपण शुभेच्छा देऊया पुढील राऊंडसाठी. आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक कल्पेश दादा यांच्या वतीनं साक्षीच्या खेळावरती प्रभावित होऊन त्याने 500 रुपयाचं पारितोषिक हे साक्षीसाठी दिले. धन्यवाद कल्पेश दादा, असाच तुमचं प्रेम साक्षीवर सदैव राहू द्या. आपण जाऊया पुन्हा एकदा कपिल ठाकूर यांच्याकडे. धन्यवाद. तसेच पुढील समालोचन करण्यासाठी मी आमंत्रित करतोय अलिबाग तालुका रायगड जिल्ह्यातील हिंदीचे मास्टर, शेरोशायरींचे बादशाह इम्रान बुखारी सर यांना आम्ही आमंत्रित करतोय की यापुढील समालोचन आपल्या मधुर वाणीमधून आपण करायचं आहे. धन्यवाद. थँक्यू. मी सन्माननीय दीपक पाटील सरांना विनंती करतोय, शाखा प्रमुख खिडकी, की तुम्ही मॅन ऑफ द मॅचचा किताब द्यायचा आहे. इट्स नो डाऊट मुन्ना ठाकूर हाच ठरतो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. आणि कल्पेश पाटील जे की हे या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आहेत आणि त्यांच्या माध्यमातून साक्षीसाठी सुद्धा 500 रुपयाचं बक्षीस आहे. मुन्ना प्लीज लवकर यायचंय. अलिबाग बिग बॅश लीगचा